कधी काळी एकत्र प्रवास सुरू केलेले दोन भाऊ वेगवेगळ्या राजकीय वळणांमुळे दूर गेले, पण आता कालचक्र हे पूर्ण वळण घेऊन आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही भाऊ 5 जुलैला एकाच मोर्चात दिसणार आहेत। राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महापालिका निवडणूक आता काही उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। सर्वच पक्षांनी मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे। वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चाललंय। मात्र यंदा या रणधुमाळीत सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवला तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंच्या ऐक्याने। 5 जुलै रोजी हे दोघही एकत्र रस्त्यावर उतरणार असून संयुक्त मोर्चा काढणार आहेत। एकेकाळी परस्पर विरोधी भूमिका घेणारे हे दोन बंधू पुन्हा एकत्र येणं हे केवळ एक दृश्य नाही, तर राज्याच्या राजकारणात एक नवं समीकरण उभं करतंय। वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज ठाकरे यांना सोबत घेतलं, पण केवळ शोभेच्या झेंड्यासारखं। लढण्यासाठी एकही जागा त्यांना देण्यात आली नाही आणि विधानसभेला साथ देऊ म्हटलं आणि तिथेही भाजपने राज ठाकरेंना फसवलं। परिणामी विधानसभेच्या वेळी राज ठाकरेंनी स्वबळावर मैदानात उतरायचा निर्णय घेतला, मात्र निकाल लागला आणि सगळं चित्र पालटलं। मनसेची एकही जागा जिंकली नाही। एवढंच नव्हे तर त्यांना त्यांच्या मुलाला देखील निवडून देता आलं नाही। आताही भाजप पुन्हा राज ठाकरेंना असंच राजकीय हुलकावणी देत असल्याचं चित्र दिसतंय। पण राज ठाकरेंना लोकसभेचा अनुभव असल्यानं राज ठाकरे फडणवीसांच्या जाळ्यात पुन्हा अडकतील असं वाटत नाही। 4 महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की वाद विसरू, मराठीसाठी एकत्र येऊ। आज त्या शब्दांना कृतीची किनार मिळाली असं वाटतंय आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी दिली। फक्त मंचावर नाही तर मनातूनही त्यांच्या महाराष्ट्र कुठल्याही वादापेक्षा मोठा आहे या वक्तव्याने राजकारणातली अनेक बंद दारं अचानक उघडली। याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेला। त्यांचा आधार वर्ग म्हणजे पारंपरिक मराठी मतदार, पण आता तोच मतदार ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता जास्त आहे। दुसरीकडे भाजपचा गणित पूर्णतः हिंदी भाषिक मतदारांवर आधारित आहे। पण हिंदी सक्तीचा विरोध झाला तर भाजपची अडचण केवळ भावनिकच नाही तर राजकीय दृष्ट्याही गंभीर होणार। कारण फक्त विरोध करूनच नाही तर भावनांना हात घालून आणि मराठी मतांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात ठाकरे बंधूंना यश मिळू शकतं असं बोललं जातंय। मनसेचा प्रभाव आणि शिवसेनेचं जाळं एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सूर उमटेल आणि हा सूर निवडणुकांच्या रिझल्टमध्ये स्पष्ट ऐकू येणार यात शंका नाही।